जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। पक्षीय पाठबळ नव्हे, कर्तृत्वाचे हिमालय पाठबळ असलेला उमेदवार निलेश भगवान संभारे यांच्याबद्दल जाणून घेऊया। आपण नेहमी पाहतो की राजकीय वारसा असणाऱ्या कुटुंबातील उमेदवार ज्यांची त्या खुर्चीवर बसण्याची लायकीच नसते, अशांना केवळ डोळे लावून निवडून दिले जाते आणि मतदारसंघाचं वाटोळं होतं। परंतु काही ठिकाणी असेही उमेदवार असतात ज्यांचे कार्य हिमालयाच्या उंचीपेक्षा उंच आणि पुरस्काराचा मान सन्मानही त्यांच्यापुढे नगण्य असतो। अशाच उमेदवाराबद्दल आज आपण जाणून घेऊया। कोण आहेत ते? प्रतिवर्षी शालेय शिक्षणाच्या माध्यमातून 25 लाख विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तक वाटप, 8 CBSE शाळा व 1 ज्युनियर कॉलेज, 20,000हून अधिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून मोफत शिक्षण, UPSC MPSC कोचिंग सेंटर या मार्फत सुमारे 3,000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा, 41 वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र, 1 दिव्यांग मुलांची निवासी शाळा या माध्यमातून सुमारे 105हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा, 2 कौशल्य विकास केंद्र, 31 पोलीस अकादमी, त्यात 5,000हून अधिक महाराष्ट्र पोलीस दलात दाखल, तर 150हून अधिक इंडियन आर्मी, BSF व CRPF मध्ये दाखल, अग्निशामक केंद्र, त्यात 190हून अधिक विद्यार्थ्यांची अग्निशामक दलात निवड, अत्याधुनिक रुग्णालय, 24 तास 130 बेड्स मोफत उपचार, दररोज 25हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, याहून अधिक वेगवेगळ्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया, 18 मोफत रुग्णवाहिका, 24 तास सेवा, रोज 3 आरोग्य शिबिरे, प्रतिवर्षी सुमारे 500 आरोग्य शिबिरे, 3,236 महिला बचत गट या माध्यमातून सुमारे 80,000हून अधिक महिलांचा त्यात समावेश। इतके भले मोठे कार्य असणाऱ्या या कार्यकर्त्याला पुरस्कारही, या कार्यकर्त्याच्या कार्याला पुरस्कारही मोजता येईना। इतक्या वेळा सन्मान अशी व्यक्ती असलेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांभरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केलेली आहे आणि अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सांभरे यांना निवडून देण्यासाठी थेट जनताच आवाहन करत आहे। पहा या माता भगिनी काय म्हणत आहे। त्यासाठी थांबले। माझा वैयक्तिक एक अनुभव मी सांगते की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना मला रक्ताची गरज होती, ती अर्ध्या तासात पुरवली गेली, माझं आयुष्य बळकट केलं, माझा संसार सुखाचा आणि समाधानाचा केला। हे उपकार प्रत्येक माया बहिणीने लक्षात ठेवून सरळ हाताने मदत करणाऱ्या या देव माणसाला फक्त एका बोटाने मदत करा, फक्त एका बोटाने। कार्य अनमोल आहे, फक्त व्यक्ती लक्षात ठेवा आणि आपण चालताना त्यांनी केलेले कार्य लक्षात ठेवा आणि ते मतदान करा। आपलं जीवन कृतार्थ होईल की आपला माणूस आपल्या पुढे उभा आहे। मंत्रालयात आपण टीव्हीवर अनेक बघतो, अजित पवार बघतो, शरद पवार बघतो, ते आपल्या जवळचे नाही, ही व्यक्ती आपल्या जवळची, आपल्या तालुक्यातली आहे, आपल्या गावातली आहे, असं समजून मतदान करा की खरंच आपला माणूस आपल्यासाठी उभा आहे। आपल्या पाटील समाजाला, आपल्या या वाडे तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील समाजाला आधार नाही, ही सत्य घटना आहे। आम्ही फिरतो गव्हर्नमेंट, पण वाडे तालुक्यात बस स्टँडवर तासन-तास बाया उभा असतात, खंडेश्वरी नाक्यावर कोणाची नजर जात नाही। प्लीज आम्हाला एक बस स्टँड उभं करून द्या खंडेश्वरी नाक्यावर आणि अपघात टाळण्यासाठी एक सर्कल बांधून द्या। लहानसं का नाही, तिथे मराठी समाजाचा एक पुतळा उभा करा, ही एवढीच मागणी आहे, बाकी काही नाही। मुक्काम मांगरोल, पोस्ट गारगाव, तालुका वाडा, जिल्हा पालघर। माझा मुलगा आजारी असताना मला साहेबांनी खूप मदत केली। 7-12 घेऊन गेली होती, मी 7-12 घेऊन गेली होती साहेबांना का माझा मुलगा वाचवा, पण साहेबांनी सांगितलं का आपल्या जमिनी विकायच्या नाही, आपल्याला आपल्या जमिनी ठेवायच्या आहेत। जमीन कुठल्या गावची होती ती? कवाडची, माझ्या माहेरची, भिवंडी तालुका ना? हो। मी काय सांगितलं का तू माझी बहीण आहे? माझ्या बहिणी, तुम्ही जमिनी विकायच्या नाही, ठेवायच्या, आपल्या जमिनी पुढे आपल्याला उपयोगी येतील। धन्यवाद। मी या देव माणसाचे आभार मानते।